हर लम्हा गुजर जाने के पहिले क्योंकि लौट कर यादें आती है वक्त नहीं। चला तर आपण वळूया आजच्या आपल्या बिझनेस आयडियाकडे। अत्यंत असं आपण जसं थंबनेलमध्ये तुम्ही वाचलेलं आहे की 5,000 रुपयामध्ये आपल्याला हा बिझनेस चालू करायचा। 5,000 रुपये मी तुम्हाला जास्त सांगितले, 5,000 पेक्षा कमी रुपयामध्ये सुद्धा आपण हा बिझनेस चालू करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणींमधून आपण बाहेर काढू शकतो। आपल्या या चॅनल चालू करण्याचा उद्देशच ते आहे की गरीबातला गरीब जो व्यक्ती ज्याची काहीतरी करण्याची जिद्द आहे पण तो कुठेतरी अडकलेला आहे, त्याला समजत नाही आहे की काय करायला पाहिजे। यासाठीच मी हे मोठा अभ्यास करून मी तुमच्यासाठी या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी हर रोज घेऊन येणार आहे। तर आजचा आपला एक बिझनेस आयडिया अशी आहे की ज्या बिझनेसमध्ये ना आपल्याला कुठलं लायसन हे ते इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला काहीच पाहिजे नाही, फक्त आपल्याला डेमो म्हणून 5,000 रुपयाचं साहित्य आपल्याला विकायचं आहे आणि त्याचे जे परफेक्ट रिझल्ट आल्यानंतर तुम्ही स्वतःहून ठरवणार की आपल्याला आयुष्यभर हाच बिझनेस करायचा आहे आणि याच बिझनेसवर आपल्याला काम करायचं आहे आणि हाच बिझनेस डेव्हलप करायचा आहे। याच्यासाठी फक्त सिंपल आपल्याला फक्त आपल्याला आपलं एक आपण पाहू शकतो की हे बेसन आहे। बेसनचं अर्धा किलोचं पॅकिंग आहे आणि हे याचे जे असे रिकामे पाऊच आहे हे आपल्याला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात। आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त आपल्याला जो काही आपल्याकडे चना डाळ अवेलेबल आहे, आपण काही शेतकऱ्याचे मुलं आहे, प्रत्येकाच्या घरी काहीतरी प्रमाणात तरी चना तरी पडलेला आहे, त्याचं आपल्याला डाळ बनवून त्याचं ग्राइंड करून आपल्याला बेसन तयार करून घ्यायचं आहे। सिंपल असे अर्धा किलोचे पाऊच हे कुठंसुद्धा आपल्याला मिळतात। तर आपल्याला पॅकिंग मशीन, फक्त पॅकिंग मशीन हे आपण बघू शकतो इथे पॅकिंग मशीन फक्त 1,500 रुपयात हे पॅकिंग मशीन आपल्याला सहज कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होते। नाही झाल्यास मला कॉल करा, मी तुम्हाला स्वतः अरेंज करून देतो। हे पॅक आपण हे आता आपण सहज याच्यामध्ये जे काटा करून आपण अर्धा किलोचे पॅक तयार करून याच्यामध्ये आपण पॅक करून आपण मार्केटमध्ये देऊ शकतो। आता दुसरा याच्यामध्ये आहे मैदा आपण सहज मार्केटमध्ये 40-40 किलोच्या मोठ्या क्वांटिटीमध्ये पॅक हे आपण निगोशिएशन केल्यानंतर एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याला मिळते। आपल्याला सिंपल ते घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये पॅक करायचं आहे आणि या पॅकिंग मशीनवर आपल्याला ते पॅक करून घेऊन आपल्यासाठी हे सिंपल प्रोडक्ट आपल्याला तयार झालेलं आहे। याचं आपण कसं करायचं हे आपण आता समोर पाऊच कसं पॅकिंग करायचं एक सिंपल आहे, बेसिक आहे, तुम्हाला प्रत्येकजण आपण समजू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला हे 2-3 प्रोडक्ट घेऊन आपलं जे जवळचं तालुक्याचं ठिकाण आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि हजारो काउंटर आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक काउंटरवर जाऊन आपल्याला त्यांना हे दाखवायचं आहे प्रोडक्ट आणि त्यांच्याकडून आपल्याला बुकिंग घ्यायचं आहे पहिल्या दिवशी। आणि पूर्ण मार्केट केल्यानंतर जेवढं आपल्याकडे बुकिंग आलं त्याच्यानुसार आपण पहिल्या दिवशी आपल्याला फक्त हे एक सिंपल एवढं फक्त बनवून घ्यायचं आहे की जे आपण त्यांना सॅम्पलिंग वगैरे करू शकतो किंवा बेसिक 1-2 हजार रुपयाचा माल जरी 10-10 किलो जरी तुम्ही पॅक केलं तरी सफिशियंट आहे। नंतर आपण जे आहे डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, तर आपण हे पॅकेट घेऊन वेगवेगळ्या काउंटरवर जाणार, त्यांच्याकडून ऑर्डर घेणार आणि एकदा आपल्याकडे गाडीची सुविधा नसू द्या, आपण सगळ्यांच्या ऑर्डर घेतल्यानंतर एक दिवस कुठली तरी गाडी आपण छोटा हत्ती वगैरे भाड्याने घेणार आणि सगळा माल भरून आपण त्यांच्याकडे आपण तिकडे देऊ शकतो। आता अशा पद्धतीनं असा आपला सिंपल बिझनेसचा फंडा आहे जो तुम्ही करू शकता। तुमच्या कुटुंबातले सगळे लोक तुम्ही कामाला लावू शकता। पॅकिंग मशीन पाऊच सगळं आणून दिलं, त्याच्यामध्ये बेसन भरा, म्हणजे प्रत्येक जणाला काम पण लागेल, कुटुंबात आनंद सुद्धा राहील आणि चांगल्या पद्धतीनं आपण याच्यामधून इन्कम करू शकतो। आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा टास्क हे आहे, तर मग आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण आपलं प्रोडक्ट हे आपण विकण्यासाठी तयार आहोत। तर आता याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की याच्यामध्ये काही जे पॉईंट आहे जे असतात की जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये असे काही पॉईंट आहेत की ते तुम्ही मला कमेंट करा किंवा पर्सनल कॉन्टॅक्ट द्या, मी तुम्हाला तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करतो आणि हा बिझनेस हा 100% सक्सेसफुल हे मी करून देणार आहे आणि तुम्ही सुद्धा तयारी ठेवा आणि 100% हा बिझनेस आपल्याला मिळून सक्सेसफुल